आज तर कुठून बुद्धी सुचली आणि घराबाहेर पडलो काय माहिती। आज इलेक्शन होतं आणि सगळीकडे जिकडे तिकडे नुसतं पोलीस आणि ट्रॅफिकच होतं। कसं तरी गल्लीबोळाने वाट काढत काढत गेलो बाजारामध्ये, पण तिथं सुद्धा भाजीवाले जास्त काय बसले नव्हते। कसं तरी भाजीपाला घेतला आणि तिथून निघालो। आता आमचं मेन सिम कार्ड घ्यायचं होतं, तिथं सुद्धा माझा हा टाइमपास चालला होता। त्यानंतर येता येता आमचं फेवरेट मसाला दूध घेतलं आणि घरी आलो। घरी आल्याच पहिल्यांदा तर डाळ भाताचा कुकरच लावला, कारण वरण भात कंपल्सरीच आहे जेव्हा पण चपाती घरी बनणार असते त्यावेळेला। आणि हो, आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जे आम्हाला प्रेम दिलं, एवढे सगळे विश केलं, त्याबद्दल आहे ना तुमच्या सगळ्यांचा आभार मानायचं राहिलं होतं, त्यासाठी पण खूप खूप थँक्यू। आणि त्यानंतर आहे ना आता माझा स्वयंपाक उरकत आला होता आणि शिकरण बनवायचं होतं। आणि हे दूध उघडताना आहे ना मला खरंच आहे ना नाकी नऊ येतं, कारण आहे ना पटकन ते उघडतच नाही। कसं तरी ते उघडलं, चला तापवून पण घेतलं आणि माझा स्वयंपाक बाकी तर काय रेडी झाला होता। आणि हा कुकर तर आहे ना वरदानच ठरलेला आहे माझ्यासाठी, कारण 2 ते 3 कामं एकाच वेळेला होऊन जातात। असं मस्त असं शिकरण आज जेवणामध्ये बनवलेलं, मम्मीची फेवरेट चटणी जी जेवणासोबत आणि भातासोबत तर एक नंबर लागते। त्यानंतर वरण पण बनवलं होतं आणि भात। ओके, बाय।